गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण किंगडम मोनेरा हा पार्ट स्टडी केला होता. त्याच्यानंतरचा आता पुढचा किंगडम आहे आपला किंगडम प्रोटिस्टा. किंगडम मोनेरामध्ये प्रिमिटिव्ह कॅरेक्टर्स सगळे होते, म्हणजे बॅक्टेरियाचा जो पार्ट होतो तो आपण ऑलरेडी स्टडी केला आहे. मग किंगडम मोनेरा म्हटलं की त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल येणार. प्रोकॅरियोटिक सेल म्हटल्यानंतर विदाउट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, सेल ऑर्गॅनिली अब्सेंट आहेत. पण जर प्रोकॅरियोटिक सेल म्हटला की विथ सम सेल ऑर्गॅनिली न्यूक्लियस आर वेल डेव्हलप्ड. आणि किंगडम प्रोटिस्टामध्ये न्यूक्लियस जो आहे तो राहून काय तर थोडासा डेव्हलप्ड येतो, म्हणजे सेल मेम्ब्रेन किंवा न्यूक्लियर एन्व्हलप सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. आता त्याच्यामध्ये किंगडम प्रोटिस्टा सेकंड किंगडम आपण स्टडी करतोय. आता याची लेवल जी आहे ती थोडीशी काय असणार आहे, किंगडम मोनेरापेक्षा थोडीशी हायर लेवल असणार आहे. याच्यामध्ये सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते जवळपास सिंगल सेल आहेत, युकॅरियोटिक आहेत, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हेट्रोट्रॉफिक आहे. आता बाकीचे जे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ऑलरेडी आपण थेरीमध्ये स्टडी केलेले आहेत, त्याच्याशी मी काही जास्त बोलणार नाही आहे. तर बाकीची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. याच्यात मात्र एक अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन असा आहे की किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा हे दोन जर किंगडम घेतले तर किंगडम मोनेरामध्ये जे येतात ते सगळेचे सगळे सिंगल सेल प्रोकॅरियोटिकवाले येतात, आणि या साईडला जर बघितलं तर किंगडम प्रोटिस्टामध्ये सिंगल सेल युकॅरियोटिक येतात. काही वेळेला काही जणांचं मत असं असतं की सिंगल सेल म्हटलं की सगळ्यांना जवळपास बॅक्टेरिया किंवा किंगडम मोनेरा आठवतो. तसं नाही आहे. तर किंगडम मोनेरामध्ये सिंगल सेल प्रोकॅरियोटिक आणि याच्यामध्ये सिंगल सेल युकॅरियोटिक. समजला? हा डिफरन्स जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. पुन्हा प्रोकॅरियोटिक म्हटलं की विदाउट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, आणि युकॅरियोटिक सेल म्हटलं की काय असणार आहे, विथ डेव्हलप्ड न्यूक्लियस. बाकीच्या सेल ऑर्गॅनिली जे आहेत ते सगळ्याच्या सगळ्या हायरसारख्या नाही आहेत, पण थोड्याफार सेल ऑर्गॅनिल त्याच्याकडे प्रेझेंट असतील. त्याच्यानंतर आता पुढं हा जो किंगडम आहे हा किंगडम टोटल 5 टाईपमध्ये क्लासिफाय केला, कारण ह्याच्यामध्ये पण ऑर्गॅनिझममध्ये व्हेरिएशन्स मिळाले. जसं आपण बॅक्टेरिया वगैरे सेपरेट करून सगळे क्लासिफिकेशन बघितले ना, तसंच आता किंगडम प्रोटिस्टाचं पण क्लासिफिकेशन आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये टोटल याचे 5 क्लास बनवलेत, आणि याचे जे काही क्लास आहेत त्याच्यामध्ये जवळपास ऑर्गॅनिझम कसे असतात, काय असतात किंवा काय हे थोडंफार ऑलरेडी आपण थेरीला स्टडी केलं आहे. एक्स्ट्राची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आज बघणार आहोत. आता याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला क्लास आहे त्याच्यामधला डायटम्स. पहिला क्लासचं नेम काय आहे त्याच्यातला, डायटम्स, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायसोफाइट्स. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डायटम्स, किंवा त्याला दुसरं नेम काय ठेवलं त्यांनी, क्रायसोफाइट्स. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, तर एक्झाम्पल आहे डेस्माइड्स. दिस डेस्माइड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ऑरचं नेम आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गोल्डन अल्गी. नावातच कसं वर्डिंग आहे त्याचं बघा, गोल्डन अल्गी. म्हणजे दिसायला ना ह्या बऱ्यापैकी अशा शायनिंग किंवा असं थोडंसं चकाकी असणारा पार्ट असणार आहे, कारण गोल्डन म्हणल्यानंतर गोल्ड त्याच्यासारखं चकाकणारं असं थोडंसं असणार आहे. आणि मुळात काय आहे तर अल्गल स्पेसिस म्हटलंय त्यांनी. मग अल्गी म्हटलं की कसं असणार आहे, मोस्ट ऑफ द अल्गी आर ॲक्वॅटिक. त्यामुळे गोल्डन अल्गी hence their desmides are aquatic in form. It is also photosynthetic. Photosynthetic means they prepare their own food material by pigment systems, that is chlorophyll pigments, hence called as photosynthetic organism. आता त्याच्यामध्ये ना याची एक स्टँडर्ड स्टेज आहे बाळांनो, ती म्हणजे काय तर प्लॅन्क्टॉन स्टेज. म्हणजे जसं आपण आहे ना याच्यामध्ये इव्होल्युशनरी फॅक्टर ज्याला स्टडी करतो त्याला आपण जे काही इकॉलॉजिकल सक्सेशन्स बघतो त्या सक्सेशनमध्ये पायोनियर नावाची कन्सेप्ट असते. पायोनियर म्हणजे काय तर स्टार्टिंग युनिट जे आहे त्याला काय बोललं जातं, पायोनियर. तसंच याच्यामध्ये पायोनियर पार्ट काय तर प्लॅन्क्टॉन स्टेज जे आहे त्याची पायोनियर स्टेज आहे. त्या प्लॅन्क्टॉन स्टेजला ॲक्वॅटिक, प्युअरली ॲक्वॅटिक फॉर्म आहे, त्यामुळे त्यांची ॲक्वॅटिक मुवमेंट आहे. मग आता ॲक्वॅटिक मुवमेंट कशी असणार आहे तर ती ॲक्वॅटिक मुवमेंट जी आहे ती कशी असते, पॅसिव्हली असते. याच्यावरती नीटला बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारला जातो. तर एक म्हणजे डेस्माइडिक फॉर्म जो आहे तो कसा आहे तर फोटोसिंथेटिक आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज गोल्डन अल्गी, अल्गल फॉर्म आहे, त्यामुळे तो टोटली काय असणार आहे, ॲक्वॅटिक फॉर्म असणार आहे. आता ॲक्वॅटिक फॉर्म असेल तर त्याच्याकडे काय असायला पाहिजे, मुवमेंट्स असायला पाहिजे, म्हणजे त्या मूव्ह झाल्या पाहिजे. आणि मुवमेंटसाठी यांच्याकडे एक स्पेशल ॲक्टिव्हिटी आहे, तर ते कशी मूव्ह होतात तर पॅसिव्हली मुवमेंट आहे त्यांच्याकडं. आणि त्याच्यातले आता हे डेस्माइड म्हणजे कसं असतं तर एकत्र युनिट आहे, ते तसं नाही आहे. तर त्याचं जर सिंगल पायोनियर जर आपण घेतला तर त्याला काय बोललं तर प्लॅन्क्टॉन स्टेज असं बोललं जातं. आणि त्या प्लॅन्क्टॉनची मुवमेंट जी आहे ती कशी आहे, पॅसिव्हली आहे. पुन्हा असे नंबर ऑफ प्लॅन्क्टॉन्स युनिट्स, म्हणजे असे नंबर ऑफ युनिट्स म्हणजे पार्टिकल असं थोडक्यात लक्षात ठेवा. हे सगळं आहे ना असं युनाईट होतं, म्हणजे एकत्र कलेक्ट होतं. कलेक्ट झालं की त्याचं एक स्पेसिफिक असं मास तुम्हाला बघायला मिळालं. हे काही राऊंड शेपमध्येच असणार आहे असा काय भाग नाही आहे, पण इरेग्युलर शेपमध्ये तुम्हाला त्याचं एक असं क्रिस्टल फॉर्मेशन, म्हणजे जसं दगड वगैरे असतं ना रॉक सरफेस तसं फॉर्मेशन होईल. आणि त्याच्यावरती एक स्पेशल असं सिलिकाचं कोटिंग असतं, त्याला सिलिका वॉल असं बोलतात. म्हणजे वरती याच्या काय असणार हे सिलिकाचे क्रिस्टल्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि अशा नंबर ऑफ क्रिस्टल युनाईट होऊन असं त्याचं जे काही सरफेस आहे हा टफ बनतो.
हा टफ सरफेस बनला की बऱ्याच वर्षानंतर, कारण जसं जसं ते प्लॅन्क्टॉन्स जे आहेत ते कशाला मूव्ह होणार, तसे एकमेकाला अटॅच व्हायला चालू होतील, एकमेकाला अटॅच झाले की मोठाच्या मोठा क्रिस्टल बनवतील. तो जसं जसं क्रिस्टलची डेव्हलपमेंट होईल तसं तसं आहे ना असं मोठाच्या मोठा रॉक सरफेस तयार झाल्यासारखं तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या रॉक सरफेसला काय बोललं जातं, डायॲटमॅशियस अर्थ असं बोललं जातं. आता तो डायॲटमॅशियस अर्थ, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायटोमाइट असंही बोललं जातं, डायॲटोमाइट असंही त्याला बोललं जातं. हाही वर्ड तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी असेल नीटला किंवा हाही असेल डायॲटमॅशियस अर्थ. आता डायॲटमॅशियस अर्थ जो आहे तो मुळात हा ऑर्गॅनिझम किंवा हा पार्ट जो आहे तो कसा आहे, तर एक म्हणजे आपण काय सांगितलं, त्याच्याकडं गोल्डन ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे त्याला थोडीशी शायनिंग आहे. शायनिंग असल्यामुळे हा आता एखादा अर्थ आहे, म्हणजे एखादा रॉक सरफेस म्हणजे एखादा खडा आहे, खडक आहे असं कन्सिडर करा, त्याला थोडंसं शायनिंग आहे. म्हणजे याचे युजेस जे आहेत ते पण अतिशय महत्त्वाचे आहेत. 2 यूज आपल्याला बघायचे आहेत. हा आहे ना ऑइल फिल्ट्रेशनसाठी यूज केला जातो, म्हणजे जसं ऑइल रिफायनिंग ज्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत ना तिथं ऑइलचं फिल्ट्रेशन करायचं असेल ना तर हा एक मेंबर यूज केला जातो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं साऊंड प्रूफिंग म्हणून पण हा यूज केला जातो. म्हणजे आपल्याकडे जिथं साऊंड आपल्याला साऊंड प्रूफिंग सर्फेसेस जिथं बनवायचे आहे तिथं तुम्ही हा डायरेक्टली यूज करू शकताय. याचा मोठा असा रॉक क्रिस्टल असा बनतो म्हणून त्याला काय बोललं जातं, डायॲटमॅशियस अर्थ. म्हणजे एकच एक्झाम्पल आपल्याला दिलेलं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यापासून हे जे काही दिलेले पॉईंट्स आहेत ते सगळे तुम्हाला नीटसाठी क्वेश्चन विचारतील. त्याचे मुवमेंट विचारतील, त्याचं जे काय असेल ते न्यूट्रिशन विचारतील, त्याचं फॉर एक्झाम्पल विचारतील, त्याच्यानंतर त्याचं दुसरं नेम जे आहेत गोल्डन अल्गी असेल तेही नेम विचारतील. इव्हन काय वेळेला युजेसवरून पण तो क्वेश्चन विचारला जाईल, कारण हा एकमेव पार्ट जो आहे तो अतिशय महत्त्वाचे यूज 2 आहेत, जे फिल्ट्रेशन असेल किंवा साऊंड प्रूफिंग. शक्यतो साऊंड प्रूफिंग सरफेस बनवायचे असेल तर दुसरं कुठलंही मटेरियल आपल्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही याच्या थ्रू काय करू शकताय, तो सरफेस बनवू शकताय. हा झाला पहिला क्लास. सेम आता तसंच काय आहे सेकंड क्लास, डायनो फ्लाजेलेट्स. त्याच्या नावातच बघा आहे, डाय मीन्स 2 फ्लाजेला याच्याकडे प्रेझेंट असतात. त्याचे फ्लाजेला जे आहेत ते कसे आहेत, तर एक आहे ना असं टॉप पोझिशनला प्रेझेंट असेल आणि हा एक हॉरिझॉन्टल सरफेसला. दोन्ही फ्लाजेला जे आहे त्याची लेंथ जी आहे ती सेम आहे, म्हणजे परफेक्ट, म्हणजे सिमिलर लेंथवाले आहेत. आणि एक जो आहे तो हा असा, म्हणजे जसं आपला तुमचा तो राईट हँड थंब किंवा राईट थंब रूलचा जो कन्सेप्ट आहे ना तसं आहे. म्हणजे एक जो आहे हा वरच्या साईडला असणार आणि एक जो आहे तो बरोबर त्याला क्रॉस खाली राईट हँड साईडला असेल. तर याचं जे काही सेल वॉल जे आहे, आता याच्यामध्ये सेल वॉल जी आहे ती कशाची बनलेली असते म्हणून सांगितलं तर प्रॉपरली सिलिका हा टफ क्रिस्टल आहे, माहिती आहे तुम्हाला. तसं याच्यामधली जी काही सेल वॉल आहे ती थोडीशी सेल्युलोजिक सेल वॉल आहे. म्हणजे याची सेल वॉल जी आहे ती कशापासून बनणार, तर सेल्युलोजपासून बनणार. पुन्हा हाही फॉर्म जर बघितला तर प्युअरली ॲक्वॅटिक आहे. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट आहे. सेल्युलोजिक म्हणजे काय असणार, फोटोसिंथेटिक असणार आहे. त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, तर एक्झाम्पल आहे गॉनिलॉक्स नावाचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याचा कलर जो आहे ना तो रेड कलर आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डायफ्लाजेलेट जे आहे ते सगळे कलर बॉडी आहे. आता कलर बॉडी म्हणजे काय, काही जणांना बॉडी कलर्ड आहे आणि त्यांच्याकडून काही केमिकल्स रिलीज होतात, ते पण कलर्ड केमिकल रिलीज होतात. आणि त्याच्यातली काही एक्झाम्पल जे आहेत ते लाईट इमिट करणारी पण एक्झाम्पल आहेत. आता त्याच्यामध्ये पहिला जो बघणार आहे तो गॉनिलॉक्स, तो जो आहे तो रेड कलर्ड ऑर्गॅनिझम आहे बाळांनो. ज्यावेळेला त्याची डिव्हिजन होते, म्हणजे ज्यावेळेला ते सिंगल सेल आहे असं म्हणजे कन्सिडर करू शकता सेल, ज्याला ही डिवाइड होणार त्याला डिव्हिजनला काय करते, तर ही एक रेड कलरचं टॉक्सिक केमिकल सिक्रेट करते. म्हणजे ज्याला डिव्हिजन असेल त्याला ही टॉक्सिक केमिकल काय करणार, सिक्रेट करणार. ते केमिकल कसं आहे, रेड कलरचं केमिकल आहे. आणि हा मोस्ट ऑफ द कुठं असणार आहे तर ओसेन रिजनला. म्हणजे तुम्ही ओसेनमध्ये ज्याला ना ह्याच्यापासून डिव्हिजन चालू होईल त्याला ऑटोमॅटिकली हा काय करतो, तर रेड कलरचे जे काही पिगमेंट्स आहेत ते रेड कलर काय करतो, सिक्रेशन स्टार्ट करतो. म्हणजे आपल्याला त्यावेळेला तिथला ओसेनचा जो सरफेस आहे ना तो ॲक्च्युली दिसायला कसं चालू होतो, रेड कलरचा. म्हणजे रेड कलर दिसतो म्हणजे त्याचे टाईड्स फॉर्मेशन झाले, कारण समुद्राला लाटा जशा तयार होते तसं याच्यामधून टॉक्सिक केमिकल सिक्रेट व्हायला चालू झालं की हा काय करणार, रेड कलर रिप्रेझेंट करणार. रेड कलर रिप्रेझेंट झाला की ऑटोमॅटिकली तुम्हाला रेड लाईटचं फॉर्मेशन होईल. म्हणजे असं लहरी ज्या आहेत त्या कशा मिळणार, तुम्हाला रेड कलरच्या मिळणार. त्यामुळे तुम्हाला तो रिजन जो आहे, तेवढा एरिया जो आहे तो ॲक्च्युली कसा मिळतो, तर रेड कलरमध्ये मिळेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातले काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते कसे आहेत, तर बायोल्युमिनिसन्स नावाचे एक कन्सेप्ट त्यांनी दिलेले आहे, ज्यांच्याकडं लाईट इमिशन पॉवर आहे. म्हणजे यांना कलर पिगमेंट आहे म्हणून तो, म्हणजे कलर्ड बॉडी आहे. आणि यांच्याकडे जर बघितला तर असे काही ऑर्गॅनिझम त्याच्यातले आहेत की त्यांच्याकडे लाईट इमिशन कपॅसिटी आहे. म्हणजे ते स्वतःपासून काय करतील, लाईट इमिट करतात. लाईट इमिट केली की ऑटोमॅटिकली पुन्हा ओसेन रिजन जो आहे तो कलरफुल तुम्हाला बघायला मिळेल. त्या ऑर्गॅनिझमला काय बोललं जातं, बायोल्युमिनिसन्स. म्हणजे एक पार्ट जो आहे तो कलर्ड
बॉडीवाला आहे, कलर्ड सेल असणार आहे, एक पार्ट जो आहे तो लाईट इमिशन फॅक्टर आहे. हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते दोन्ही क्वेश्चन तुम्हाला नीटला विचारले जातील. त्याच्यामध्ये हे डिव्हिजन नंतर कुठल्या कलरचे पिगमेंट ते एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल स्पेशल एक्झाम्पल आहे, व्यवस्थित परफेक्ट करा. रेड टाईप फॉर्मेशन कोणापासून होतं हाही क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर लाईट इमिट करणाऱ्या ऑर्गॅनिझमचं नेम काय असेल याच्यावरती क्वेश्चन असेल. पुन्हा सेल वॉल जे आहेत कशाचे सेल्युलोजिक आहे. त्याच्यानंतर फ्लाजेलाचा नंबर कसा असेल तो नंबर विचारला जाईल. त्याच्यावरती फ्लाजेला जे आहे ते इक्वल साईज आहेत का ते विचारलं जाईल. ॲक्च्युअली फ्लाजेलाची अरेंजमेंट पण काही वेळेला विचारले जाईल. हा पण डायग्रामॅटिकली पण हा क्वेश्चन पाहून विचारला जातो. म्हणजे याच्यात पण तो पॉईंट जो आहे तो म्हणजे बोर्डवरती लिहिलेले सगळे क्वेश्चन जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला विचारले जाते. दुसरा क्लास बघितला त्याच्यामधला आपण डायनोफ्लाजेलेट्स. या दोन्ही याच्यामध्ये काही शंका आहे का बघा. त्याच्यानंतरचा पुढचा तिसरा क्लास आहे म्हणून त्याच्यातला युग्लिनाइड. आता जसं पहिले दोन क्लास बघितले तसं आता पुढचा एक स्पेशल क्लास आहे युग्लिनाइड. याच्यामध्ये ना एकच एक्झाम्पल आपल्याला स्टडीला मिळालं होतं. रेग्युलर थेअरीच्या वेळेला पण मी तुम्हाला बोलले होते की युग्लिना नावाचे एकच स्पेसिस अशी मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते थोडेसे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता काय ॲक्च्युली कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर पहिलं सगळ्यात मेन कॅरेक्टर बाकीच्या पाठीमागे जर बघितलं तर दोघांच्याकडेही सेल वॉल प्रेझेंट होती बरोबर. कारण युकॅरियोटिक म्हटल्यानंतर सेलमध्ये डेव्हलपमेंट आली. याच्याकडे मात्र हा एकमेव क्लास असा आहे की ज्याच्याकडे सेल वॉल जे आहे ते अब्सेंट आहे. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॅक ऑफ सेल वॉल. पुढं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं एक स्पेशल, कारण हा ऑर्गॅनिझम बाकीच्या तुमच्या चारही म्हणजे पहिले दोन काही पुढचे दोन लिहिलेले आहेत त्याच्यात कुठेही बसत नाही. का बसत नाही तर त्याचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते ॲटोट्रॉपिक हेट्रोट्रॉपिक म्हणजे बोथ प्रेझेंट. म्हणजे त्याचं जे नेचर जे आहे ना ते ड्युअल नेचर आहे. आता ॲक्च्युली याच्याकडे काय कपॅसिटी आहे काय आहे नेमकं बघूया. तर एक म्हणजे हा ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन पण रिप्रेझेंट करतो आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन पण रिप्रेझेंट करतो. ॲटोट्रॉपिक कधी रिप्रेझेंट करणार ज्यावेळेला सनलाईट असेल किंवा प्रेझेन्स ऑफ सनलाईट दे शोज ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन or in absence of sunlight they shows heterotropic mode of nutrition. कसं असतं एखादा ऑर्गॅनिझम घेतला तर त्याचं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतं बाळू. पण याची स्पेशालिटी कशात आहे तर एक म्हणजे जर सनलाईट प्रेझेंट असेल तर हा हेटरोट्रॉपिक मोड ऑफ दाखवेल आणि जर सनलाईट अब्सेंट असेल तर हा काय दिसणार आहे तुम्हाला हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यामुळे याचा एक नवीन स्पेशल हे फॉर्म तयार होतो. त्याला काय बोललं जातं मिक्झोट्रॉपिक. मिक्झोट्रॉपिक म्हणजे मिक्सिंग फॉर्ममध्ये दोन्ही कॅरेक्टर त्याच्याकडं एकट्याकडे असणार आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मग अशीच मी तुम्हाला काय म्हटलं याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आपल्याला डिस्कवरीला मिळालेला आहे. नेम काय त्याचं म्हणून सांगितलं युग्लिना. याच्याकडे पण फ्लाजेला प्रेझेंट आहे. हा पण जसा आपला डायनोफ्लाजेलेट जसा होता ना तसंच हा पण आहे. डायफ्लाजेला त्याच्याकडे पण प्रेझेंट आहे पण त्याच्यातला एक फ्लाजेला जो आहे तो इनसाइड फ्लाजेला आहे आणि शॉर्ट आहे. थोडासा कसा आहे तो शॉर्ट आहे छोटासा आहे. हा आतल्या साईडला असेल आणि दुसरा जो फ्लाजेला आहे हा मात्र कसा आहे तर लेंदी फ्लाजेला आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे आउटसाईड फ्लाजेला आहे. म्हणजे पाठीमागे डायनोफ्लाजेलेटमध्ये कसं होतं दोन्ही फ्लाजेला जे होते ते सेम साईजचे होते आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं एक टॉप पोर्शनला रिप्रेझेंट होता एक हॉरिझॉन्टल म्हणजे एक व्हर्टिकल सरफेस एक हॉरिझॉन्टल म्हणजे राईट हँड साईडला असणार आहे. तसं याच्यामध्ये एक जो फ्लाजेला आहे तो इनसाइड आहे एक जो फ्लाजेला आहे तो आउटसाइड आहे. एक जो आहे तो शॉर्ट आहे आणि दुसरा जो आहे तो थोडासा कसा आहे लेंथी आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्याकडे सेल वॉल अब्सेंट आहे. पण याची जी काही वॉल आहे आता ऑर्गॅनिझम आहे म्हणणार तर ॲक्च्युली त्याला काय असणार त्या सेलला काय असायला पाहिजे सेल वॉल ही कंपल्सरी असली पाहिजे. तर याची सेल वॉल जी आहे म्हणजे परफेक्ट सेल वॉल म्हणजे बाकीच्यांची जशी सेल वॉल असते सेल्युलोजिक वगैरे तशी नाही आहे. पण याच्याकडे ना प्रोटीन रिच कंटेंट असणारी एक वॉल आहे आणि त्याला मी आता म्हणताना सेल वॉल असं बोलली आहे तर प्रोटीन रिच म्हणजे प्रोटीनचं वरती कोटिंग असणारं काय सेल वॉल आहे आणि धीस प्रोटीन रिच कंटेंट आर कॉल्ड ॲज पेरिकल पेलिसेल असं बोलू शकताय. आणि हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला नीटसाठी बऱ्याच वेळेला विचारला जाईल. म्हणजे बाकीच्यांच्यामध्ये सेल्युलोजिक असेल किंवा बाकीचं सेल वॉल कशी आहे काय याच्यावरती क्वेश्चन्स असतील. याच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे लॅक ऑफ सेल वॉल असणार हा एक स्पेशल ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन रिच कोटिंग आहे कवरिंग आहे त्याला काय बोललं जातं पेलिसेल. पुढं हा जो आहे याच्यामधलं पण हे सगळे क्वेश्चन्स विचारले जातील. एक म्हणजे ड्युअल नेचर असणारा कुठला क्लास आहे विचारलं जाईल. कुठलं एक्झाम्पल विचारलं जाईल. ड्युअल क्लास आहे म्हणून त्याला काय बोललं जातं मिक्झोट्रॉपिक बोललं जातं. हा क्वेश्चन विचारलं जाईल. लॅक ऑफ सेल वॉल आहे त्याच्यावरती विचारलं जाईल. मग लॅक ऑफ सेल वॉल आहे तर सेल वॉल कशाची असणार आहे. पुन्हा त्याच्याकडे डायफ्लाजेलेट आहे असं बोलतो. मग डाय म्हणजे दोन्ही फ्लाजेला कसे आहेत काय याच्यावरती पण बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जाईल. त्याच्यानंतर चौथा पार्ट आहे त्याच्यामध्ये
स्लाइम मोल्ड्स. हा जो ऑर्गॅनिझम आहे ना हा सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. तर सॅप्रोफायटिक मीन्स दे फूड ऑन डीके और डेड ऑर्गॅनिझम. जे डेड किंवा डीके मॅटर जो आहे ना त्याच्यावरती काय करणार हा फीडिंग करणार. त्याच्यामध्ये आपल्याला एक स्पेशल एक्झाम्पल दिलेलं आहे प्लाझ्मोडियम. ज्या प्लाझ्मोडियममध्ये मुळात हा प्लाझ्मोडियम जो आहे हा मलेरियाचं इन्फेक्शियस बॉडी आहे. आता ॲक्च्युली जो पार्ट आहे हा प्रोटोझोआच्या अंडर पण येतो. आता आपल्याला पुढेही तो स्टडी करायचा आहे. पण याच्यामध्ये ना स्लाइम मोल्ड्स म्हणजे ना असे छोटे 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 युनिट्स म्हणजे स्पोर फॉर्मेशनमध्ये तुम्हाला हा ऑर्गॅनिझम बघायला मिळेल. याच्यात प्लाझ्मोडियमची जी काही डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन जी आहे ती मल्टिप्लिकेशन म्हणजे सेल डिव्हिजन जी आहे ती मायटॉटिक सेल डिव्हिजन आहे आणि फास्ट सेल रॅपिड सेल डिव्हिजन आहे. याच्यामध्ये सिंगल ऑर्गॅनिझम पहिल्यांदा मल्टिप्लाय होईल, 2 बॉडीज तयार करेल, पुन्हा तो सिंगल ऑर्गॅनिझम डिवाइड होईल, 4 बॉडीचं फॉर्मेशन करेल आणि असं सेल डिव्हिजन नंतर येण्याचं जे काही मटेरियल मिळतं तो आहे ना एक असं स्पोर फॉर्मेशन म्हणजे एक असं कॅप्सिड फॉर्मेशन करतो. त्या कॅप्सिडमध्ये सगळ्या सेल युनाइट करतो. ज्यावेळेला कॅप्सिड फॉर्मेशन होईल ना तेव्हा सेल डिफरन्सिएशन चालू होतं. आता सेल डिफरन्सिएशन म्हणजे काय होतात तर त्याच्यातल्या डिवाइड सेल किंवा फंक्शनिंग सेल ह्या बाजूबाजूला व्हायला चालू होतात. सेल डिफरन्सिएशन नंतर हा ना एका स्पेशल ठिकाणी या सगळ्या सेल काय करतो अरेंज करतो आणि अरेंज केलं की तयार झालेल्या बॉडीला एक स्पेशल नेम ठेवलेलं आहे. त्याला काय बोललं जातं बघा फ्रुटिंग बॉडी असं बोललं जातं. जिथं आफ्टर सेल डिफरन्सिएशन सेल युनाइट इन अ स्पेशल पॉइंट आर कॉल्ड एज फ्रुटिंग बॉडी. एका ठिकाणी काय केलं जातील युनाइट केल्या जातील आणि याला लाईफ जे आहे ते जवळपास 1000 इयर लाईफ आहे. म्हणजे एवढा वर्ष तो ॲटमॉस्फिअरमध्ये राहू शकतो. हा एक स्पेशल त्याच्यातलाच एक छोटासा पार्ट होता. आणि शेवटचा क्लास आहे आपला त्याच्यातला प्रोटोझोआन्स. आता प्रोटोझोआनमध्ये ना जवळपास प्रिमिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जे हायर ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचे जवळपास बऱ्यापैकी कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्याकडे येतात. आणि प्रोटोझोआन जे आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल फॅक्टर येतो कारण पहिले 4ही क्लास बघितला तर थोडीशी डेव्हलपमेंट वीक आहे आणि प्रत्येकामध्ये एक स्पेशल एक्झाम्पल घेऊन आपण स्टडी केलं आहे. ते एक्झाम्पल सगळे परफेक्ट करा. त्याच्यानंतर आता शेवटचा जो आहे प्रोटोझोआन्स आर डिवायडेड इंटू 4 टाईप्स. आता परत त्याचे 4 टाईप्स बनवलेले आहेत बाळू. त्याच्यातला पहिला टाईप आहे अमिबॉइड प्रोटोझोआन्स, दुसरा जो आहे तो सिलिएटेड प्रोटोझोआन्स, तिसरा जो आहे तो फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआन आणि चौथा जो आहे तो स्पोरोझोआ. असे टोटल 4 टाईप्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो अमिबॉइड बॉडी जी आहे ती त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता अँटा अमिबाचं एक्झाम्पल देऊ शकता. हा जो आहे ना हा तुमचं जे काय कॉन्टॅमिनेटेड वॉटर म्हणजे वॉटर जे आहे त्या वॉटरमध्ये ना कॉन्टॅमिनेटेड फॅक्टर म्हणून हा ॲक्च्युली प्रोटोझोआन प्रेझेंट असतो. याच्यामुळे डिसेंट्रीचे प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट होऊ शकतात. हा जो आहे याच्यामध्ये काय आहे तर अमिबा फॉर एक्झाम्पल तुम्ही अमिबाही बोलू शकता. त्याच्यातून एक एक्झाम्पल फक्त दिलेलं आहे तुम्हाला अँटा अमिबा ज्याला अमिबाइक डिसेंट्री असं बोलतात. त्याचा तो कॉझिंग फॅक्टर आहे. त्याच्या बॉडीवरती काय आहे तर एक स्पेशल मटेरियल आहे. तर ती बॉडी जी आहे ती सरफेस कशाचं आहे तर सिलिकाचा सरफेस आहे. आता याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्समध्ये डेव्हलपमेंट असल्यामुळे आता हे सगळे ऑर्गॅनिझम जे आहे ते कसे येतात थोडेसे मोटाईलकडे येतात म्हणजे ते लोकोमोशन करणार आहेत बाळगं. आणि प्रत्येकाचं लोकोमोशन जे आहे ते एका स्पेशल पार्ट थ्रू आहे. आता त्याच्यामध्ये पहिलाच क्लास आहे आपला अमिबॉइड. तर त्याचं जे लोकोमोशन जे आहे त्याच्याकडं सुडोपोडिया नावाचा एक स्पेशल ऑर्गन आहे ज्याच्या थ्रू काय करणार हा लोकोमोट करेल बॉडी. आणि मुळात ही बॉडी जी आहे ती कशी आहे तर वॉटर फ्लोटिंग बॉडी आहे. म्हणजे वॉटरमध्ये हा तुम्हाला ऑर्गॅनिझम बघायला मिळेल म्हणून मी आधीच सांगितलं. याच्यामुळे अमिबाइक डिसेंट्री नावाचा एक डिसीज क्रिएट होतो हेही मी तुम्हाला सांगितलं. सेकंड क्लास आहे त्याच्यामधला सिलिएटेड प्रोटोझोआन ज्याच्या सरफेसला काय असणार आहे सिलिया. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण देऊ शकतो पॅरामिशियमचं स्लीपर शेप बॉडी आहे त्याची. त्याला पण सेंट्रली प्लेसला वॅक्युल आहे, न्यूक्लियस आहे, डेव्हलपमेंट थोडीशी आहे. आणि सरफेसला मात्र याचे काय तर हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत. दिस हेअर लाईक स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज सिलिया आणि थ्रू दिस सिलिया दे लोकोमोट वन प्लेस टू अनदर प्लेस. हाही ऑर्गॅनिझम तुम्हाला जास्तीत जास्त वॉटर बॉडी ॲक्वॅटिक फॉर्ममध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर तिसरा क्लास आहे त्याच्यामधला बघा फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआन. याच्यामध्ये पण असे काही एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला ट्रिपॅनोसोमा नावाचं एक एक्झाम्पल आहे. ही जी बॉडी आहे ही बॉडी टोटली जसं वरती जशा बॉडी आहे तसे सर्क्युलर शेप काही इरेग्युलर शेपमध्ये आहे. इट हॅज अ फ्लॅझेला स्पेशल पार्ट काय प्रेझेंट होणार याच्यावरती फ्लॅझेला आहे. फ्लॅझेला म्हणजे ना थ्रेड लाईक बॉडी ज्याच्या थ्रू काय करणार तो लोकोमोशन. आता हा फ्लॅझेला आहे याला पण फ्लॅझेला असं बोलाल. ते सिलिया आहेत हेअर लाईक स्ट्रक्चर छोटे छोटे हेअर असल्यासारखं आहे सरफेसला त्यामुळे बॉडी लोकोमोट होताना कशी मूव्ह होत जाईल. याला मात्र काय तर फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआन म्हणजे काय असताना फ्लॅझेला जे थ्रेड लाईक बॉडी आहे जसे थ्रेडची लेंथ जी आहे ती हायर आहे सिलियापेक्षा थोडीशी हायर आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ट्रिपॅनोसोमा,
चौथा क्लास आहे त्याच्यामधला स्पोरोझोआ. आता स्पोरोझोआ म्हणजेच कसं असणार आहे, बॉडी जी आहे ती स्पोर फॉर्मेशन बॉडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन मोटाईल आहे. हे तिन्ही जे आहेत, पहिले तिन्ही क्लास जे आहेत ते कसे आहेत तर मोटाईल ऑर्गॅनिझम आहेत बळलो, आणि हा मात्र स्पोरोझोआ कसा आहे तर नॉन मोटाईल आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे इन्फेक्शियस स्पोर लाईक बॉडी आहे. इन्फेक्शियस म्हणजे काय करतो तो, हा जास्तीत जास्त इन्फेक्शन क्रिएट करतो. आता असं म्हणाल की हे इन्फेक्शन देत नाहीत का, तर याचं इन्फेक्शन जे आहे ते बाळू माइल्ड इन्फेक्शन असतं, याच्याकडे मात्र इन्फेक्शन जे आहे ते स्ट्रॉंग आहे मुळात कसा नॉन मोटाईल. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे ते प्लाझ्मोडियमचं आहे. प्लाझ्मोडियम ज्याला डिव्हिजन करणार त्याला तो आहे ना एक स्पेशल ऑर्गॅनिझम किंवा स्पेशल एक पार्ट तयार करतो, नेम आहे त्याचं स्पोरोसाइट्स. दी स्पोरोसाइट्स आर टॉक्सिक इन नेचर. आपण 12th हा फॅक्टर स्टडी केलेला आहे, याचं लाईफ सायकल बघताना आपण बघितलेलं आहे. तर प्लाझ्मोडियम डायरेक्टली कन्वर्ट कशात होतो तर स्पोरोसाइट्समध्ये कन्वर्ट होतो. स्पोरोसाइट म्हणजे स्पोर लाईक स्ट्रक्चर्स मिळतात आणि ते स्ट्रक्चर कसं आहे तर टॉक्सिक आहे. हा काय करतो तो मलेरिया नावाचा डिसीज जो आहे तो डिसीज क्रिएट करतो. ॲक्च्युली हा स्पोरोसाइट जो आहे तो स्पोर लाईक बॉडी आहे. मग आता आपल्यामध्ये ह्युमन बिंगमध्ये मलेरियाचं फॉर्मेशन होतं का, मलेरिया हा डिसीज क्रिएट होतो. मग आपल्यामध्ये हा कसा येणार तर त्याच्यासाठी ना तो व्हेक्टर फॉर्म यूज करतो. आता त्याच्यासाठी व्हेक्टर म्हणजे असं एजंट किंवा असं मीडियम की ज्याच्या थ्रू हा दुसऱ्याच्या बॉडीमध्ये काय करेल डायरेक्टली येईल. आता त्याच्यामध्ये व्हेक्टर फॉर्म म्हणून येणार फिमेल अनाफिलस मॉस्किटो आहे. फिमेल अनाफिलस मॉस्किटो आहे, फिमेल घ्यायची. फिमेल अनाफिलस मॉस्किटो जो आहे त्याच्या बॉडीमध्ये पहिल्यांदा स्पोरोसाइट काय करणार एंट्री करणार, आणि धीस फिमेल अनाफिलस मॉस्किटो व्हेन बायटिंग टू ह्युमन बीइंग दे ट्रान्सफर स्पोरोसाइट इनटू ह्युमन बॉडी आणि क्रिएट मलेरिया सिम्पटम्स. त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार मलेरियाचे सिम्पटम्स बघायला मिळतील. म्हणजे याच्यापासून प्लाझ्मोडियम पासून काय करणार तर मलेरियाचं प्रोडक्शन होणार किंवा मलेरिया हा डिसीज क्रिएट होणार. स्पोरोसाइट डायरेक्टली फिमेल अनाफिलस बॉडीमध्ये फिमेल अनाफिलसच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होईल. पुन्हा ती फिमेल अनाफिलस आपल्याला ज्याला बायटिंग करेल त्याला बायटिंगमधून त्याच्या जे काही लार्वा म्हणजे त्याचे जे काही सलायव्हरी ग्लँड जे आहे त्या सलायव्हा थ्रू काय करणार आपल्या बॉडीमध्ये ते जे काय असणार तर स्पोरोसाइट ट्रान्सफर करणार, आणि ती स्पोरोसाइट इन्फेक्टेड द ह्युमन बॉडी अँड क्रिएट मलेरियल सिम्पटम्स. त्याच्यापासून आपल्याला काय क्रिएट होणार मलेरियाचे सिम्पटम्स. आता मलेरियाचे सिम्पटम्स वगैरे आपण ऑलरेडी 12वीमध्ये स्टडी केलेले आहेत, ऑलरेडी तुम्हाला ते सगळं बाकीचं माहिती आहे. तर असे टोटल प्रोटोझोआंचे 4 क्लास आपण स्टडी केले. इथं किंगडम प्रोटिस्टाचा पार्ट वाढवून संपतो. एक टोटल सगळ्याचे 5चे जे क्लास आहेत ते व्यवस्थित थोडंसं परफेक्ट करा. त्याच्यावरचे जे काही पॉईंट्स आहेत ते सगळेचे सगळे बोर्डवरती दिलेले आहेत मी, ते सगळे पॉईंट जे आहेत ते क्लिअरली परफेक्ट करा. हे सोडून बाकीचे जनरल कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते आपण थेरीला सगळे स्टडी केलेले आहेत. नीटचे सगळे क्वेश्चन जे आहेत ते बोर्डवरती आहेत, त्यामुळे सगळे पॉईंट्स क्लिअरली आले पाहिजे. समजलं. राहिलेला पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी